श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल. माझ्या या स्वामी लीला युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आणि मी परत तुमच्याकरिता एक नवीन सेवा घेऊन आलेली आहे. बघा, बरेचदा काय होते माहिती का, आपल्याला आळस येतो. कुठलीही सेवा करताना, कुठल्याही देवाची सेवा करताना आपल्याला कंटाळा येतो. पहिली गोष्ट तर सेवेला बसावंसं आपल्याला वाटतच नाही. मग आपण इकडून तिकडून सेवेला बसलं, मग सेवेला बसल्याच्या नंतर आपल्याला कंटाळा येते, आळस येते, जांभळा येते, डोळ्यामधून अश्रू येते. सेवा करता करता, देवाची सेवा करता करता आपल्याला उठावंसं वाटते. मग अशा वेळेला आपण काय उपाय करायला पाहिजे, कुठली सेवा करायला पाहिजे, आपण स्वतः ते नियम काय नियम आपण पाळायला पाहिजे. मग सुंदरसा, छोटासा, छानसा, सरळ उपाय तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे. आपल्याकडे सगळ्यांना माहिती आहे, खड्याचं मीठ दुकानावर मिळतेच आणि स्वस्त दरामध्ये खड्याचं मीठ मिळतेच. गोमूत्र सुद्धा तुमच्याकडे असेलच, आहे की नाही सगळ्याकडे. त्यानंतर एक पंचगव्य नावाची ही पुडी भेटते छोटीशी. आपल्या कुठल्याही स्वामी नजीकच्या स्वामी समर्थ सेवा केंद्रामधून तुम्ही पंचगव्याची पुडी आणायची. याची जास्तीत जास्त 7-8-9 रुपयाचं काही मूल्य असेल याचं. मग आपल्याला ही पुडी आणायची आहे. मग आपल्याला याचा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, तर मग आपल्या आंघोळीच्या नित्य नेमाने आपल्याला तो उपाय करायचा आहे, जेणेकरून आपल्या आळस, जांभळ्या वगैरे सगळं काही आपल्याला सेवा करताना येणार नाही. मग आपल्याला थोडंसं गोमूत्र, थोडंसं खड्याचं मीठ आणि पंचगव्य आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला नित्यक्रमाने घ्यायचं आहे आणि त्या पाण्याने आपण आंघोळ करायची आहे. आणि ते आंघोळ झाल्याच्या नंतर आपल्याला दिवसभर खूपच सुंदर, फ्रेश वाटणार, बिलकुल कंटाळा आल्यासारखं वाटणार नाही, आळस आल्यासारखं वाटणार नाही. आणि एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये जर आत्महत्येचे विचार येत असेल, काही घाणेरडे विचार येत असेल, त्यावेळेला आपण त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही जी पंचगव्य मी सांगितलेलं आहे, हे पंचगव्य गाईच्या 5 पदार्थांपासून होते. म्हणजे गाईचं दूध, गाईचं तूप, गाईचं मध आणि गाईचं गोमय आणि गाईचं गोमूत्र, यापासनं हे 5 पदार्थांपासून हे पंचगव्य नावाचं हे पदार्थ बनलेला आहे. आणि हा जो पदार्थ आहे थोडासा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. नित्यक्रमाने जर त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे जर तुम्ही पंचगव्य टाकत राहिले, आत्महत्येसारखे विचार सुद्धा दूर होते. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गाईच्या शरीरामध्ये 36 कोटी देव आहे. हे सगळ्यांना माहिती नाही. गाईला आपण माता म्हणतो, गाई आपली माता आहे. आणि आपल्या मातेच्या जे काही आहे, गोमय आहे, हे आपल्यासाठी खूप पवित्र आहे. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा आपल्याला गाईला किती मोठं स्थान आहे हे सगळ्यांना माहिती आहे. गाय किती वंदनीय, किती पूजनीय, किती आदरणीय जर काही असेल प्राण्यांमध्ये, तर ती आपली गोमाता आहे, गाय आहे. आणि आपल्याला आपल्याला पंचगव्य टाकून त्या व्यक्तीच्या मनामध्ये येणारे वाईट विचार आपल्याला हटवून टाकायचे आहे. म्हणून आपण नित्यक्रमाने जर अशा कोण्या व्यक्तीच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येत असेल, तर त्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पहिले पंचगव्य टाकायचं आहे. दर नित्यनेमाने पंचगव्य टाकायचं आहे. रोज म्हटलं तरी चालते. आणि असा क्रम आपल्याला चालूच ठेवायचा आहे. ऑटोमॅटिकली त्याच्या विचारांमध्ये सुधारणा होईल आणि त्याचे विचार चांगले होणार. आणि आपला जो काही आळस आहे, जांभळे आहे, त्या सगळ्या काही आपण जे सेवेच्या वेळेला आपल्याला येतात ते सुद्धा येणार नाही. म्हणून मीठ, गोमूत्र आणि पंचगव्य हे आपण आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये जर आत्महत्येचे विचार येत असेल, पंचगव्य त्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायला विसरायचं नाहीये. श्री स्वामी समर्थ.